नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत माझ्या प्रियेची चाहूल या गाण्याच्या निर्माते सर विशाल दीपक सर आणि अमृता गोरे मॅडम यांच्यासोबत आज आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या या गप्पा गोष्टीला. सर्वात पहिलं मला अमृता मॅडम तुम्हाला विचारावं वाटतं की तुम्ही या क्षेत्रामध्ये आलेला आहात, तर तुम्हाला कसे वाटत आहे? खूप छान वाटत आहे. सेटवरती पण सरांनी खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं आणि हा माझा पहिला टाईम असल्यामुळे खूप छान वाटलं. कसं शूटिंग असतं, काय असतं, पहिल्यांदा अनुभव आला आणि या अनुभवातून मी खूप काही शिकले. त्याच्याबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा सरांना थँक्यू म्हणेल आणि खरंच खूप छान वाटलं शूटिंग. तर आता आपण विशाल सर यांना सर, तुम्ही अमृताला या गाण्यामध्ये काम दिले. हा एक नवीन चेहरा असल्यामुळे तुम्हाला याचा काय अनुभव? कलाकार असतात त्यांना आपण काम देतो तर ते त्या अगोदर पहिले त्यांनी काम केलेलं असतं किंवा त्यांचे चेहरे खूप लोकांच्या ओळखीचे झालेले असतात. पण आता जर पाहायला गेलं तर जे जास्त म्हणजे मूवीज निघतात, सॉन्ग निघतात, त्याच्यामध्ये जास्त नवीन चेहऱ्यांची गरज आहे किंवा लोक म्हणतात की नवीन चेहरा आणा त्याच्यासाठी. कारण नवीन देखील लोकांना याच्यामध्ये काम करण्याची संधी भेटली पाहिजे. पहिले तर ऑलरेडी त्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं असतंय, पण नवीन लोकांना त्याची संधी भेटणे हा एक माझा महत्त्वाचा हेतू आहे. कारण मी पण एका ग्रामीण भागातून आहे, त्यामुळे माझा असं आहे की ग्रामीण भागापर्यंत ही कला पोचली पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी मी शक्यतो जे नवीन कलाकार आहेत त्यांना संधी देतो. आणि अमृताला देण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की प्रत्येक कॅरेक्टरसाठी चेहरा खूप महत्त्वाचा असतो. कारण तुम्ही बघितलं तर त्या सॉन्गमध्ये नाकामध्ये नथनी असेल किंवा काय, तर ते खूप मला की तिच्या चेहऱ्यासाठी ते परफेक्ट मला वाटतं, म्हणून मी तिचं सिलेक्शन केलं होतं. आणि महत्त्वाची तिची जेव्हा मी तिला भेटलो त्यावेळेस तिने सांगितलं सर माझी खूप इच्छा आहे की मला याच्यामध्ये काम करायचं आहे, ते खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं म्हणून मी तिचं सिलेक्शन केलेलं आहे. खूपच छान. किती सरांनी किती नवीन नवीन कलाकारांचे स्वप्न पूर्ण करून त्यांना खूप मोठ्या यशापर्यंत पोहोचवलेलं असेल. भरपूर कलाकारांना मी दिलेले आहेत. आता ऑलरेडी जरी माझं म्हणजे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये सबस्क्राईब कमी आहे, पण न्यूज मला चांगला भेटतात. कारण 2 वर्ष पासून माझा गॅप पडला होता. पहिले मी शॉर्ट फिल्म वगैरे कर्नाटकमध्ये देखील बनवल्या होत्या, परंतु काही कारणास्तव ते मी थांबवलं होतं 2 वर्ष. आणि आता विषय झाला की मी फॅशन शो असतील किंवा एक सिरियलमध्ये पण कलाकारांना काम दिलेलं आहे आणि ते देण्याचा प्रयत्न करतो. कारण आजकाल जर पाहायला गेलं तर खूप कॉम्पिटिशन झालेलं आहे. महत्त्वाचं तुम्हाला की लोक काम भरपूर देतात, पण तिथपर्यंत जाणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला बॅकअप पाहिजे असतो, बॉन्सर पाहिजे असतो, आणि खास करून मुलींसाठी तरी. हो. त्यामुळं तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला बॉन्सरची खूप गरज असते की तुम्ही शूटिंगला जाता, कोणाच्या बरोबर जाता, काय शूटिंग करता, काय आहे व्यवस्थित, पुढची व्यक्ती कशी आहे, काय आहे. कारण आजकाल लोकांचे खूप गैरसमज वाढलेले आहेत की शूटिंग म्हटल्यानंतर खेड्यातील लोक जरा घरचे वगैरे जे असतील ते घाबरतात की कसं शूटिंग करणार, आमची मुलगी कशी पाठवायची, काय आहे. त्याच्यामुळं मी म्हणजे वंशगिरी चांगली दिलेली आहे मुलींना की मी माझ्या क्रेडिटवरती मुली पाठवतो की जोपर्यंत शूटिंग होत नाही कम्प्लीट तोपर्यंत आपण त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. की कलाकार समजा शूटिंग आहे आणि त्याच्यामध्ये कलाकार आपल्या ते आलेले आहेत, तर त्यांचे तोपर्यंत ते ट्रीटपर्यंत जात नाही तोपर्यंत आपली जबाबदारी असते. काही असलं तरी बाबा कलाकार योग्य टायमावरती येणे जाणे, राहणं खाणं ही आपली जबाबदारी असते. हे महत्त्वाचं म्हणजे की ह्या क्षेत्रामध्ये खूप लोकांनी जी काळजी घेणं गरजेचं असते. त्यामुळं मी सगळ्यांना सांगतो इच्छितो की तुम्ही तिथे पण शूटिंगला जा, व्यवस्थित जा. आणि बाउन्सर महत्त्वाचा कोण पण असू शकतो, बाउन्सरची खरंच खूप गरज असते. तुम्ही कोणाची सल्ल्याशिवाय तिकडे जाऊच नाही असं मला वाटतं. तुम्ही लेट जा, पण सगळं म्हणजे व्यवस्थित केलं पाहिजे. की काय म्हणजे कलाकारांना मुली असतील त्यांना देखील असं वाटतं, तर मी अनुभव घेतलेला आहे. मी शॉर्ट फिल्ममध्ये देखील काही दुसरी मुली गेल्या होत्या किंवा एक शॉर्ट फिल्म आली तर मी स्टार झाली पाहिजे, पण तसं काही नसतं. तुम्हाला त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते, पण ह्याची मेहनत तुम्ही घेणार ते तुम्हाला नक्की त्याचं फळ भेटत असतं. त्याच्यासाठी संयम खूप महत्त्वाचा असतो. खूपच छान. आता मी अमृता मॅडम तुम्हाला विचारलं होतं, तुम्हाला सेटवर सरांसोबत काम करताना कसे वाटले? छान. सर सगळ्यात पहिलं म्हणजे सर समजून सांगत होते आणि मी रिटेक तर भरपूर दिले का तर फर्स्ट टाईम होता तो शूटिंगचा, सो रिटेक जास्त दिले. पण सर जास्त समजून सांगत होते. बऱ्याच वेळा त्यांनी बऱ्याचदा सांगितलं या अँगलने बघ वगैरे. म्हणजे बऱ्याच वेळा त्यांनी बऱ्याच गोष्टी समजवल्या. त्याच्यामध्ये असं काही नाही की सर रागीट आहेत वगैरे, असं काही नाही. सर चांगले आहेत आणि सरांनी बऱ्याच गोष्टी समजून सांगितली. विशाल सर, मी तुम्हाला विचारावं वाटतं की जेव्हा तुम्ही या क्षेत्रामध्ये नवीन कलाकार किंवा नवीन चेहरा आणतात, तेव्हा तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींना फेस करावं लागतं?
हा खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही मला विचारला की कारण नवीन कलाकारांना आणणं खूप अवघड असतं क्षेत्रामध्ये. कारण काय होतं, काही मुली येतात अजून सुद्धा की सर माझी प्रोफाईल तुम्हाला पाठवलेली आहे, तुम्ही मला त्याच्यामध्ये काम द्या, पण घरी सांगू नका. पण असं होत नाही, मी घरच्यांच्या परमिशन शिवाय मुलं असो किंवा मुली असो मी कधीच कोणाला काम देत नाही, कारण नंतर खूप प्रॉब्लेम्स होतात. महत्वाची त्यांचे घरचे जे कोणी असतील भाव वगैरे आई वडील त्यांची परमिशन घेणे खूप महत्त्वाचं असतं. कारण नंतर मग शूटिंग केलं, नंतर ते अपलोड झालं, मग नंतर ते काढून टाका वगैरे असे खूप प्रॉब्लेम होतात. त्यामुळे माझं मत असतं की अगोदर सगळं व्यवस्थित केलेलं बरं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी असते की ज्यावेळेस नवीन कलाकार येतात, आता लेडीज आलेले तर लेडीज म्हणजे लेडीजसाठी खूप कसं असतंय ग्रामीण भागातून की खूप घरचे अरे असे तू जातेस, लोक काय बोलतील, पाहुणे काय बोलतील याच्यामध्ये, तर लोक तर बोलतच असतात, त्याच्यावर काय लक्ष द्यायचं नाही. जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल तर तुम्हाला बाहेर व्हावं लागेल असं मला वाटतं, कारण खूप ह्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं. कारण तुम्ही तरी बघता एखादं बाहेर भाऊ म्हणून गाडीने गेला तर लोक काय पण असं बोलत असतात. तर ह्याच्यासाठी की नवीन कलाकार आता समजा आणलं तर मग घरचे कसे असतात की मग तू कुठे जाते शूटिंगला काय आहे, बरोबर आहे त्यांचं विचारणं की ते आई वडील असतात मग आपली मुलगी कुठे जाते शूटिंगला काय असते. तर म्हणून माझं असतं की मी कलाकारांना कमी फोन करतो किंवा कलाकाराशी, पण त्यांच्या घरच्यांना अनुभव सांगतो नाही बाबा तुमची मुलगी कुठे जाते काय शूटिंग करते तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. हो. आणि तुमची मुलगी आज नक्की शूटिंगला गेले का, आता काल तरी गेली होती शूटिंगला, पण आज नक्की तुमची मुलगी शूटिंगला गेली का. आणि मी त्या घरी पोहोचेपर्यंत घरी जेव्हा कलाकार जातो मग कोणी असतो तर मी घरी गेल्यानंतर त्यांना सांगतो मला फोन करा, आणि घरी पण तुमच्या फोन असतील त्यांच्याशी मला बोलायला लागेल की तुम्ही बाबा घरी पोहोचला तर मी कलाकारांची काळजी घेतो, कारण आमचं कामच असतं. कारण असं नाही की घरच्यांची परमिशन घ्यायची नाही वगैरे काय नाही, घरच्यांचा पण त्याच्यामध्ये सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं. खूपच छानरित्या सांगितले आहे विशाल सरांनी की ते कसे काय करतात वगैरे, कोणत्या गोष्टींना फेस करावं लागतं. तर अमृता मॅडम, मी तुम्हाला विचारतो की तुम्ही या गाण्यामध्ये काम केलं आहे आणि इथून पुढे काम कराल तर घरच्यांची प्रतिक्रिया काय आहे? घरच्यांची प्रतिक्रिया म्हणजे ॲज अ पॅरेंट्स म्हणून त्यांची एकच इच्छा आहे की एक मुलगी म्हणून तू ज्या पण क्षेत्रामध्ये जाशील, ज्या पण फील्डमध्ये जाशील, तिथे एक मुलगी म्हणून तुझं अस्तित्व काहीतरी निर्माण कर. एवढी एकच त्यांची इच्छा आहे. आणि प्रतिक्रिया म्हणजे असं त्यांचा फुल सपोर्ट आहे. फक्त तुझं अस्तित्व निर्माण कर एक मुलगी म्हणून, एवढंच. खूपच छान सांगितलं आहे अमृता मॅडमनी. विशाल सर, मी तुम्हाला विचार मी तुमच्या अनेक शॉर्ट फिल्म्स बघितल्या आहेत, तर तुम्ही नवीन कलाकारांना संधी का देता? नवीन कलाकार जसं तुम्ही अगोदर पण प्रश्न विचारला त्याच्यामध्ये मी पण सांगितलं की हे कसं असतं म्हणजे समजा आता शहर असतात त्याच्यामध्ये खूप कलाकारांना माहिती असतं की ऑडिशन कुठे आहे तर ती कशी द्यायची असं माहिती पडतं, पण जे खेडेतील लोक असतात कलाकार असतात त्यांना माहिती नसतं की ॲक्च्युली खरं विचार केला ना तर की शहरातल्या मुलांपेक्षा जे खेडेतील असतात त्यांच्याकडे खूप चांगली कला असते, पण साधं कुठे करायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि बाबा जरी ऑडिशन असेल तर ते कुठे आहे माहिती पडत नाही, आणि जरी माहिती पडलं ते कसं जायचं कसं द्यायचं, प्रोफाईल ऑडिशन काय असतात, डायलॉग ऑडिशन काय असतात हे माहिती नसतं. इमेजेस कसे पाठवायचे, कशा पद्धतीचे पाठवायचे फोटो वगैरे, नंतर तुमची जी प्रोफाईल जाते त्याच्यामध्ये काय काय ॲड करायचं असते किंवा काय नाही ॲड करायचं हे खूप महत्त्वाचं असतं आहे. आणि त्या कन्फ्युजनमध्येच आपले जे खेळातले कलाकार असतात ते पाठीमागे राहतात असं मला वाटतं. आणि म्हणून मी जास्त नवीन चेहऱ्यांना देतो कलाकार की त्यांना पण म्हणजे प्रोत्साहन भेटतं की नाही बाबा आपल्याला कोणीतरी आहे चांगलं सांगणार की ज्याच्यामध्ये आपल्याला आपण पुढे जाऊ शकतो त्याच्यामध्ये. कारण शहरातील तरी जातातच ऑलमोस्ट काय द्यायचं नाही ना, आता तरी इंस्टामुळे वगैरे तुम्ही बघतात रील वगैरे मुली बनवतात. आता मला प्रोफाईल येतात त्याच्यामध्ये सुद्धा मुली इंस्टा आयडी टाकतात की सर हे बघा तुम्हाला मी माझा इंस्टा आयडी टाकले तुम्ही रील्स वगैरे, त्यांना तसं काय नसतं. रील्स बनवणे आणि शूटिंगच्या टायमाला डायलॉग वगैरे बोलणे ॲक्शन करणे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही समजा डायलॉग बोलला आणि त्याच्यामध्ये ॲक्शन नाही तर काय उपयोग, किंवा ॲक्शन आली डायलॉग चुकला तर त्याचा पण काही नाही उपयोग. ते दोन्ही चांगलं एकसारखं येणं गरजेचं असते. आणि खेड्यातील लोकांना माझा एकच उद्देश आहे, मी पण एका खेड्यातूनच आहे, मी काय संघर्ष केला आहे याच्यामध्ये हे मलाच माहिती आहे. त्यामुळे माझं एकच हेतू आहे की खेड्यातील लोकांनी याच्यामध्ये पुढे जायला पाहिजे, खेड्यापर्यंत. आणि मी असा माणूस आहे की म्हणजे कधी मला तुम्ही रात्री फोन केला ना मला असा प्रॉब्लेम आहे बाबा शूटिंगच्या टाइमला, असं नाही की सर आहेत मी त्यांना कसं विचारलं, हे माझं 2 वेळा विचारलं मग अजून मला काही समजलं नाही, अजून चुकतं आहे माझं, रिपीट घ्यायचं आहे शूट, तर काय करतं तसं मी काय ना हा थोडा रागवतो,
पण नंतर समजून सांगतो की काय नाही नवीन आहे तर तू हे पुढे चुकलं तर काय प्रॉब्लेम नाही हे खूप महत्त्वाचं असतं की असं नाही ते चुकले तर चल नाही तो असं माझं काही नसतं वेळ लागला तर चालेल पण मी खूप सगळ्यांना सपोर्ट करत असतो कारण ह्या पण क्षेत्रामध्ये मला पण असंच कोणीतरी आणलं होतं की तेच मी पुढे चालवणार आहे की आपण पण कोणाला तरी असं पुढे न्यायचं म्हणून मी नवीन कलाकारांना अशी जास्त संधी देतो त्याच्यामध्ये मी पुढे जा मला काही प्रॉब्लेम असू द्या कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तुम्ही कधी फोन करा मला सगळ्यांच्यासाठी वेगळं आणि महत्त्वाचं म्हणजे माझा फोन 24 तास चालू असतो आणि मी कधी कोणाला इग्नोर करत नाही की असा कलाकाराने फोन केलाय ना त्याला आपण रिप्लाय द्यायचा नाही किंवा काय नाही भले मी कामात असतो तरी थोड्या वेळाने जाऊन त्याला नक्की फोन करतो. खूपच छान सांगितलं आहे विशाल सरांनी. तर अमृता मॅडम, सरांनी तुम्हाला या गाण्यामध्ये एवढी मोठी संधी दिली कामं, याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? जसं एक डायरेक्टर कलाकाराच्या शोधात असतो तसा एक कलाकार हा एका अपॉर्च्युनिटी चान्सच्या शोधात असतो. म्हणजे त्याला एखादा चान्स भेटणं म्हणजे संधीचं सोनं करणं हे महत्त्वाचं असतं. तसं सरांनी एक मला चान्स दिला ज्याच्यामुळे मी आज इथं आहे तर ते सरांमुळे आहे. आणि खरंच खूप छान वाटतंय की बाबा एक सॉन्ग झालेलं आहे आणि आत्ता मी या इथं आहे एका या त्यांच्या दिलेल्या या चान्समुळे आज मी इथं आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतं. खूपच छान. आता विशाल सर, तुम्ही अभिनेता, लेखक, निर्माते आहात. या गाण्याचे लेखन तुम्ही केले आहे. अशी तुमच्याकडे भरपूर गाणी असतील ना? ऑलमोस्ट पहिले मी कधी लेखन करायचो हो. लेखन म्हणजे काही केले नाही कशा पद्धतीने केलं जातं किंवा ते सॉन्ग लिहिणं फिल्म लिहिणं म्हणजे एवढं दिसतं तेवढं सोपं नाही कारण आपली मराठी भाषा असल्यामुळे तर नंतर मी ठरवलं नाही स्वतः लेखन करा आज माझ्याकडे जवळपास 75 गाणी तयार आहेत म्हणजे लेखन करून आणि अजून पण देखील भरपूर लेखन करायचं आहे. आता ह्या गाण्याचं म्हणजे लिहिण्याचं कारण की हे गाणं ॲक्च्युली सुचण्याचं कारण मी असा निवांत होतो त्यावेळेस या गाणं असंच माझ्या डोक्यामध्ये आलं की माझ्या प्रियेची चावल त्याच्यावर मी अभ्यास केला पुढे काय आहे म्हणजे त्याला काय व्याख्या करायची किंवा काय नाही त्याच्यावरती मी गाणं लिहिलेलं आहे आणि म्हणजे जसे पत्त्याची पानं असतात कॅट बोलतो त्याच्यामध्ये दुरी पिढी असते तसं हा माझा दुरीच आहे. अजून एक के वगैरे मी बाहेर काढलेलं नाही पण माझं नक्की खात्री आहे की ज्यावेळेस हे पुढचं माझं सॉन्ग असणार पहिल्यापेक्षा पॉप असणार आपला शब्द आहे कारण त्या मला लेखनावर माझी तेवढी गॅरंटी आहे. नाही ॲक्च्युली मी पण करतो पण फर्स्ट डे करते भांडण नॉर्मल काय झालं तरी आणि खरं तर काय झालं नाही तर नेमका बघितलं त्या दिवशी शूटिंग आहे मला पहिल्यांदा पण प्रश्न विचारला त्याच्यामध्ये सांगितलं की सर बोलले तरी मी म्हणजे जास्त बोलत नाही स्कूल बोलतो आपण खूप येतो दाखवून नाही शेवटी सर आहे नाही काय पण आता दुसरं तर घरचं वगैरे कोण असतं काही सुट्टीच नसते पण ती दाखवत नाही असं असं नाही बाबा बोलायला त्यामुळे ही फर्स्ट स्टार्ट करते काय नॉर्मली काय जरा झालं चुकून तरी तर नाही असंच नाही तसंच नाही असं म्हणजे सुरूच असतं की काय वाटतं की म्हणजे मी जास्त अशी ते आगाव म्हणतात ना तसे मी पण वाटतो पण जास्त मी नाही केलं कारण जास्त करून नाही आपण मांडायचं कारण आपल्याला ते बरोबर वाटत नाही आपण इतर नक्की मांडीला फर्स्ट करायला लागतो त्याच्यामध्ये. म्हणजे सगळी मुलं म्हणतात ते खरं असतं की मुली खऱ्याच भांडखोऱ्या असतात जास्त करून असं. त्यामुळे आता बघितलेलं आहे मी की ती तर जास्त भांडतेच कारण तिच्या म्हणजे कसं असतं की आम्ही शूटिंग केलं तर निर्माते आहोत बोललं नाही तर चेहऱ्यावरून सांगतो की पुढच्या मनात काय चाललेलं आहे त्यामुळे अशी गप्प असते की नाही असं राईट थोडं एवढं शूटिंग असं काही नाही. तर तुमच्या दोघांमध्ये वेळेचं जास्त शिस्तप्रिय कोण आहे? सर कारण जेव्हा फर्स्ट टाईम जेव्हा त्यांनी ह्याला बोलवलं ऑडिशनला बोलवलेलं तेव्हा पण त्यांनी टाईम दिलेला पण मी 5-10 मिनिटं लेटच होते आणि त्याच्या अगोदर पण शूटिंगला वगैरे बोलवायचे तेव्हा पण ते अगोदर माझ्या अगोदर अर्धा तास यायचे मग मलाच लेट व्हायचा आणि मग परत ऐकावं लागायचं नाही असं नाही पण सरांना वेळेचं जास्त. मी ॲक्च्युली काय होतं शूटिंगच्या टायमाला माझा स्वभाव असा आहे की कोणते काम असू दे शूटिंग नाही की कुठले तर मी त्याला वेळेला खूप महत्त्व देतो कारण गेलेली वेळ रिटर्न येत नाही. मला खूप महत्त्व असते की बाबा आता त्या सॉंगच्या टायमाला आम्ही खूप पहाटे गेलो होतो जेव्हा अंधार होता मीला सांगितलं एवढ्या टाईमला येईल मॉर्निंगला 5 वाजता तर मग जायपर्यंत लोकेशनपर्यंत गेल्यानंतर मेकअप वगैरे असते काय मग तेव्हा कारण मॉर्निंगचा जर मग गेला तर नंतर मग नेक्स्ट डे नंतर मग प्रॉब्लेम्स परत तेच मग त्याच्यासाठी वेळेला खूप महत्त्व असतं माझं की तुम्ही त्या टायमाला आलंच पाहिजे कारण हिला पण मी भरपूर वेळा त्या सांगितलं होतं की जेव्हा आपण पर्सन मी त्याच टायमाला फोन करतो
परफेक्ट. हां, मी कधी विसरत नाही किंवा काही नाही. त्यामुळे मी वेळेला खूप महत्त्व देतो. तुमच्या दोघांमध्ये जास्त खायची आवड कोणाला आहे? सरांनाच. तर भीती वाटते आहे मला. काय नाही, तिला खायची आवड आहे. पण खातात नको ते. मला. मी तर खातो. कारण मला माहिती असतं मी खाल्लं नाही तर माझं डोकं चालणार नाही. पण ह्यांना काय नसतं, ह्यांना यायचंय असं सांगितलं हा डायलॉग बोला की मग ठीक आहे, हा बोलले तिकडून चालेल द्यायचंय असं करायचं ऍक्शन तरी झालं. पण ते सरांना नाही, सरांना ते कॅमेऱ्यावरती लक्ष द्या, त्यांच्यावरती लक्ष द्या, स्वतःवरती लक्ष द्या. मग त्यामुळे सरांना तर खाल्लंच पाहिजे ना, जास्त एनर्जी जास्त लागते ना तिथे. हा त्यामुळे. आणि हिचं काय नाही, इतर खायचं असतं, बोलू काय नाश्ता करणार नाही, नाही नको मी खाऊन आले, नाही मी चहा पित नाही मी चहा पिऊन आलेली आहे अरे तू सकाळी चहा पिली, मी आता 4 वाजले. असं काय नाही. आणि मला चहाची खूप सवय आहे, कारण त्याच्यावर आपला माइंड चालत नाही. मला चहा तर कंपल्सरी लागतो. असं काय नाही की मी जास्त खातो. मी खाते, कदाचित मला वाटतं यायची आधी खूप खाऊन येते, त्यामुळे ते खायचं नाही. नसेल. असं मला वाटतं. त्यामुळे कारण असं कधी होत नाही शूटिंगला, कारण पहाटे 5 वाजल्यापासून आम्ही शूटिंगला उभं होतो की 4 PM पर्यंत. तर असं होणार नाही की कोण बिना चहाचं थांबेल किंवा बिना पाण्याचं थांबेल, असं खायचं थांबणार नाही. थांबणार असते काय त्याचा विषय नसतो. त्यामुळे मी काय जास्त पहिल्यापर्यंत वाटायचं की नाही नाही विचारणं खूप गरजेचं आहे, तू खालीच नाही. नाहीच नाही बोलते तेव्हा मग मी समजून गेलो की नाही नक्कीच खाणार नाही, काही प्रॉब्लेम नाही. मी तर खातो माझ्यापुढे जे काय येईल ते. खूपच छान. तर मित्रांनो, आज आपण इथे आलेलो होतो. आपण यांच्यासोबत आज खूप गप्पा गोष्टी केल्या. खूपच छान वाटलं मलाही. तुम्हाला कसे वाटले हे सांगा. आम्हाला तुम्ही आलात, कारण तुझ्यावर फोन केलास, तू तर सांगोल्यावरून आला आहेस. आपण जरी फ्रेंडली असलो तर तू बघास की सर नाही तुम्ही सॉन्ग काढले तर माझी इच्छा आहे की तुम्ही लोकांपर्यंत काहीतरी पोहोचवावं. वेळ देऊन आलास की आम्ही पण आमच्या ग्रुपकडून प्रस्तुतकडून आभारी आहोत. वेळ काढून असं आमच्यासाठी पर्यंत आलेला आहेस आणि अमृताने देखील वेळ काढून पर्यंत आलेले आहे, तर तिथं पण मी आभार मानतो माझ्या ग्रुपकडून. नंदा प्रस्तुत सुहास विशाल फिल्म मेकर माझ्या प्रियेची चाहूल ह्या गाण्याला तुम्ही भरभरून उत्तुंग प्रतिसाद द्या अशी माझी विनंती आहे. आणि आता मी निरोप घेतो. नमस्कार.